हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। तर आत्ता मी आहे फॉरेस्ट रिसॉर्टला आणि इथे इतकं छान वाईब आहे की आय जस्ट बिलीव्ह दिस। म्हणजे अगदी फॉरेस्ट आहे। यू कॅन सी बिहाइंड मी, द लुक इज जस्ट वाव। इथे आम्ही जसं एंटर केलं सगळ्यांचे रिॲक्शन असे होते, इट्स लाईक वाव, म्हणजे किती सुंदर ठिकाणी आम्ही आलो आहोत। आत्ता ॲक्च्युली मॉर्निंगची वेळ आहे, सकाळी पहाटे 6:30 वाजले आहेत। मी सकाळी लवकर उठली होती आणि सकाळचं हे सुंदर दृश्य, इट्स लाईक खरंच आम्ही फॉरेस्टमध्ये राहत आहोत। कारण आजूबाजूला पूर्ण निसर्ग, जंगल आणि छान असं डोंगर, हिरवळच खूप सुंदर। म्हणजे मी शब्दात खरं तर एक्सप्लेन करूच नाही शकणार, इतकं सुंदर आहे इथे। म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही अनुभवाल तेव्हाच तुम्हाला कळेल की व्हॉट आय वॉन्ट टू से। इतकं म्हणजे सुंदर वाटतं आहे ना। आणि इथे आता थोडं पाऊससुद्धा पडत आहे, तुम्ही आकाशात पाहू शकता किती सुंदर वाटतं आहे। एवढं पीसफुल आणि इतकं काम की खूपच सुंदर। आणि आपल्याला नेहमीच असं वाटतं की आपण जेव्हा शहरात असतो तेव्हा जे तिकडचं ट्रॅफिक, सततचा आवाज, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की कुठेतरी लांब जावं। आणि जर ते लांब न जाता तुम्ही इथे या स्पॉटला आलात तर तुम्हाला नक्कीच खूप आवडेल। आणि हे खूप स्पेशियस आहे, तुम्ही फॅमिलीसोबत येऊ शकता। तुम्ही आता पाहताय की मी तुम्हाला रूम दाखवत आहे। सो हे खूपच स्पेशियस, नीट अँड क्लीन, एकदमच क्लीन हे रूम होते। टॉयलेट बाथरूमसुद्धा अगदी क्लीन आणि AC रूम आहे, एअर कंडिशनर, एक्स्ट्रा त्यांनी मॅट्रेससुद्धा दिलेले आहेत। त्याचबरोबर तुम्हाला मी सराउंडिंग इकडचं दाखवत आहे, जिकडे तुम्ही वॉक करू शकता। अगदी जे एजेड लोकं असतात ती लोकं इथे नक्कीच व्हिजिट करू शकतात, कारण ना त्यांना इकडचं क्लायमेट इतकं आवडेल की कोणीही इथे आल्यानंतर त्या क्लायमेटच्या प्रेमात पडू शकतो। इथे एक स्पेस आहे जिथे बसून सगळेजण असं मीटिंग करू शकतात किंवा एकत्र बसण्याची एक वेगळी मजा। आणि तुम्ही हा स्विमिंग पूलचा व्ह्यू पाहताय, ओ माय गॉड, इट जस्ट वाव। आणि स्विमिंग पूलमध्ये सुद्धा आम्ही इतकी मजा केली आहे की डान्स सांगू नका, आणि फुल धमाल। आणि हा छोटासा लहान मुलांसाठी आहे, तिथे हाईट थोडी कमी आहे, सो लहान मुलं फुल एन्जॉय करू शकतात। आणि हे जे बाहेरचं दृश्य तुम्ही पाहताय खूपच सुंदर आहे, खूपच जास्त सुंदर आहे। आणि आजूबाजूला पूर्ण झाडे आणि हिरवळच आहे। सो आत्ता आमची ॲक्च्युली आहे ना ही निघण्याची वेळ झाली होती, तर म्हटलं की एक तुम्हाला हा व्ह्यू देते मी स्विमिंग पूलचा, सो तुम्हालासुद्धा कळेल की कसं आहे। आणि हे नेरळमध्ये आहे, ॲक्च्युली इट्स अ हिडन रिसॉर्ट, कारण कोणीही हे एक्सप्लोर केलं नाही आहे। तुम्ही ते पाहताय वरती पूर्ण डोंगरच डोंगर अजूनपर्यंत। कारण आम्ही जेव्हा सर्च करत होतो ना तेव्हा आम्हाला खूप टाईमनंतर हे मिळालं। खूप सर्च केलं होतं आम्ही, कारण आम्हालासुद्धा एक पीसफुल अशी जागा हवी होती एक्सप्लोर करण्यासाठी, आणि ती एक्झॅक्टली जे आम्हाला हवं होतं ते मिळालं होतं। सो जस्ट वाव। पैसा चाहिए नहीं